नमस्कार. सर्वप्रथम तर सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे. कोणत्या महिलांना पुढचा हप्ता भेटणार आहे, त्याचबरोबर किती महिलांना पैसे जमा झाले आहेत, जमा होणार आहेत आणि कोणते डॉक्युमेंट आणखी तुम्हाला जोडावे लागणार आहेत का, योजनेत काय काय बदल झाले आहेत. तर बघा, 2 दिवसात आता त्याचबरोबर जवळजवळ 45,000 महिला या योजनेपासून दूर झाल्या आहेत, योजनेतून बाहेर निघले आहेत. त्याबद्दल जी सविस्तर बातमी आहे ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही याची खात्री मी देतो, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्व अपडेट जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि तुम्हाला जरी पण काही अडचणी असतील तुम्ही कमेंट करून नक्की विचारायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला किती पैसे आलेत आतापर्यंत हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर तुम्हाला दुसरे जे हप्ते भेटणार आहेत ते भेटण्यात मदत होऊ शकते. त्यामुळे किती पैसे जमा झाले तुम्ही कमेंट करून सांगा. तर बघा, जी काय बातमी आता सविस्तरपणे पाहू. तर बघा, आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. कोणीही मुख्यमंत्री सध्याला नाही, पण त्यांनी मुख्यमंत्रीचा राजीनामा द्यायच्या आधी स्पष्ट केले होते की लाडक्या बहिणीमुळे आम्ही निवडून आलो आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्हाला पाळावा लागणार आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही निवडून आलो आहोत. आणि त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस आहेत हे तर म्हणले होते की आता डायरेक्ट लोटांगण घेतलं तरी कमी पडणार आहे, एवढं उपकार आहेत लाडक्या बहिणींचे. त्यांच्या पुढे जरी लोटांगण घेतले तर त्यांचे उपकार भेटणार नाहीत, कारण की तुमच्यामुळे निवडून आले आहेत, आपल्या सर्वांमुळे ते निवडून आले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच भरपूर लाडक्या बहिणी त्यांना मत केली असेल. तर बघा, आता कोणी जरी मुख्यमंत्री बनला आणि कोण मुख्यमंत्री बनेल ठरलेलं नाही, दिल्ली चर्चा चालू आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री फिक्स होईल आणि मुख्यमंत्री स्थापना होईल त्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार. तर त्यापूर्वी आधी कोणाला पैसे भेटणार, त्याचबरोबर कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत ते महत्त्वाचं असणार आहे. तर बघा, कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघणार आहे ते पाहू. तर महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये तुफान चर्चा रंगली. महायुतीत बहुमतांच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत लाडक्या बहिणीची मोठी भूमिका ठरली आहे. निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा दरमहा येणारा 1,500 रुपये जो हप्ता होता त्या आता 1,500 रुपयाचे आता 2,100 रुपये केले आहेत. आता तुम्हाला आता 1,500 नाही तर 2,100 भेटणार आहे, तुम्हाला माहितीच असेल. आधी महायुती सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ह्या होत्या व आता नंतर देखील महायुती सरकार आलं आहे, त्यामुळे त्याच महिला व बालविकास मंत्री असतील आदिती तटकरे असं वाटत आहे. तर असं झालं तर आता नंतर सुद्धा एखाद्या टायमिंगला फॉर्म चालू होतील, ज्या महिला राहिली असल्या आणि देखील तर त्यांचे देखील आणखी एक संधी येऊ शकते त्यांना फॉर्म भरण्याची. तर बघा, ज्यावेळेस आता मंत्रिमंडळ स्थापना होईल ती पुढची बातमी आहे. त्यांनी आधीच ट्विटरवर सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना 100% पैसे वाटप होणार आहे आणि 2,100 रुपये याप्रमाणे पैसे वाटप होणार आहे. त्यांच्या आधार लिंक असणे बँक खात्याला जमा. आणि जर बघा, तुमचे जर पैसे कोण महिला यातून बाहेर निघले असतील तर ज्यांचे आणखी आधार कार्ड लिंक नसेल, त्याचबरोबर मोबाईल नंबर लिंक नसेल, किंवा उशिरा फॉर्म भरला असेल, किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी फॉर्म भरला असेल ऑनलाईन आणि पेंडिंगला पडला असेल, तर त्यांना पैसे भेटणार नाहीत. किंवा ते जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील, असं जर आता चेकिंगमध्ये झालं, आढळून आलं की बाबा ह्यांनी दुसऱ्या देखील योजनेचा लाभ घेतला आहे, तर त्या महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत. जवळजवळ 45 लाख महिला आहेत त्या योजनेतून बाहेर निघणार आहेत. तर बघा, तुम्ही जर आता एकाच योजनेचा फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता, जर या योजनेबरोबर तुम्ही दुसऱ्या देखील योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता पैसे भेटणार नाहीत. अशा भरपूर महिला आहेत त्या बाहेर निघल्या आहेत. आता आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. अर्ज करणाऱ्या महिलांची छाननी बाकी असलेल्या अर्जांची प्रक्रिया जलद गतीने केली जाणार आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्या त्या दूर करून पुन्हा अर्ज भरायचे आहेत, अन्यथा महिलांना या लाभ मिळणार नाही अशी बातमी वरून आलेली आहे. तर बघा, ही स्पष्ट बातमी आहे की जर या तर कोणी आढळलं असं की बाबा त्यांना पैसे आधीचे आले आहेत आणि ते 2 योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांचे पैसे आता बंद होऊ शकतात, कारण की आता पडताळणी चालू करण्यात येणार आहे लवकरच. त्यामध्ये जर डबल तुम्ही, आणि असं व्हायला सुद्धा पाहिजे, कारण की भरपूर महिला अशा आहेत त्यांना आणखी रुपयासुद्धा आला नाही आणि काय काय महिला अशा आहेत त्यांना डबल पैसे आले आहेत. आणि जर तुम्हाला कोण असं म्हणत असेल की लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले आहेत, तुम्ही हा फॉर्म भरा, तुमच्या अकाउंटला देखील पैसे सोडतो, तर या अफवांना बळी पडू नका. आणखी पैसे जमा झालेले नाहीत, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊ शकतात. तर बघा, त्याचबरोबर आधी तुम्हाला 1,500 भेटत होते, आता 1,500चे 2,100 रुपये करण्यात आले आहेत. आणि या योजनेचे जर कोण बाहेर निघू शकते तुम्हाला आता सांगितले आहे. आणि जर तुमचे आणखी देखील आधार कार्ड, मोबाईल नंबर हे बँक अकाउंटला लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला पुढचे पैसे येणार आहेत. त्यामुळे आणखी पण टाईम आहे, 2-4 दिवस लिंक करून घ्या. आणि ज्यांना 0 रुपये आले आहेत, 1 रुपया देखील आला नाही, त्यांना देखील पुढचे पैसे येणार आहेत. फक्त थोडा
वेळ आहे, थोडे आता वाटप ज्यावेळेस चालू होईल त्यांना आधीचे देखील पैसे सर्व एकदम जमा होणार आहेत. फक्त तुमची डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत आणि फॉर्म अप्रूव्ह झालेला पाहिजे आणि तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत नसलेला असावा. जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत. आणि कोणते बँक अकाउंट आहेत त्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत. त्याचबरोबर असं म्हणता येईल की बाबा ह्या बँकेत अकाउंट असेल तर 100% पैसे येईल. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत बघा. या बँकेत कुठल्या जरी असेल तर तुमचे सर्वात आधी पैसे येणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेसाठी हा शेवटचा निर्णय असणार आहे. आणि अखेर जी खरी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे. ज्यावेळेस आता मुख्यमंत्र्याची स्थापना होईल त्याच वेळेस तुम्हाला पैसे भेटणार आहेत. कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कारण की सध्या आता भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत की या बहिणींना पैसे आले, त्यांना आले, हे फॉर्म भरा, ते फॉर्म भरा. आणि तुमच्या अकाउंटला जे आधीचे पैसे जमा झाले असतील किंवा तुमचे स्वतःचे आधीचे काबाड कष्टाचे पैसे असतील अकाउंटवर ते सुद्धा पैसे काढून घेतले जातील. त्यामुळे कोणताही फॉर्म भरायची गरज नाही. आता सध्या तर कोणता फॉर्म चालू झाला नाही किंवा काहीही नाही. त्यामुळे कोणत्या अफवांना बळी पडू नका. आता फक्त ओरिजिनल तारीख एकच म्हणावं लागेल की ज्यावेळेस आता मुख्यमंत्री जे आहे त्यांची स्थापना होईल, मंत्रिमंडळाची स्थापना होईल त्याच वेळेस तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत आणि पुढचा हप्ता देखील मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कोणत्या महिन्याला आहेत त्यावर याआधी आपण पूर्ण आपले व्हिडिओ टाकणार आहे. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ते नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तरच बातम्या तुमच्यापर्यंत येणार आहेत. तर आणखी काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.